प्रेमाचा संशय, विश्वासघात आणि खुनानंतरचा 191 किलोमीटरचा प्रवास हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध करणारं टाकणार आहे। नमस्कार, मी सनोफर, तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज। कळंबोली परिसरातील एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह तब्बल 191 किलोमीटर दूर साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील विहिरीत टाकण्यात आला। या प्रकरणाची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गुन्ह्यातील मुख्य आरोपी नवी मुंबई पोलीस दलातील हवालदार असल्याचं समोर आलं आहे। 6 फेब्रुवारी रोजी शेत विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानंतर लोणंद पोलिसांनी तपास सुरू केला। मृतदेहावर ओळख पुसण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्ट झालं। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास पुढे नेला आणि पोलीस पुण्यातील एका कारपर्यंत पोहोचले। या धाग्यावरून संपूर्ण कट उलगडला। आरोपी हवालदार बंडू भिसे आणि मृत व्यक्ती सोमनाथ बोबडे दोघेही परिचयातील होते। मात्र सोमनाथचे आपल्या पत्नीशी संबंध असल्याचे संशय बंडूच्या मनात वाढत गेला। याच संशयातून त्याने साथीदारांच्या मदतीने खुनाचा कट रचल्याचं तपासात उघड झालंय। घटनेनंतर मृतदेह कारमध्ये ठेवून तो 191 किलोमीटर दूर नेण्यात आला आणि पुरावे लपवण्याचा प्रयत्न झाला। मात्र लोणंद पोलिसांच्या तत्पर तपासामुळे अखेर आरोपींना अटक करण्यात आली। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेल्या या तपासाचं सर्वत्र कौतुक होत आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।